मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आता वेगळी रणनीती आखलेली आहे। एकीकडे राजकीय नेत्यांना घरात प्रवेश न देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे, तर दुसरीकडे गावागावातून लोकसभेसाठी उमेदवार उभे केले जाणार आहेत। त्यामुळे निवडणुकांचा हा काळ गरम होत चाललेला माहोल आता अधिकच तापणार असं दिसतंय। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय, तर त्याचवेळी दुसरीकडे जरांगे पाटलांचे संवाद दौरे सुरू झाले। आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत निवडणुकांच्या तोंडावर संघर्ष योद्ध्यानं प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवायचा चंग बांधलाय। पुढाऱ्यांनी आपल्या दारात येऊ नये असं पोस्टर आपल्या घरावर लावा असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलंय। एक झेरॉक्स पेपर घ्यायचा, मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार, खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही, आपल्या कवडाला चिपकून टाकायचं। आता काय करशील, मतदान मागायला पुढे जातो का अमेरिकेला, मग आपल्या दारात यायचं नाही। जरांगे पाटलांना मराठा समाज पण हा गांभीर्याने घेत नाही। मराठा समाजामध्येही त्यांचा फार मोठा विरोध व्हायला लागलेला आहे, कारण का जरांगे पाटील हे आता मराठा समाजाच्या बद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागलेले आहेत। म्हणून जरांगे पाटील आता काय बोलतात याला जास्त आता आम्ही कोणच लक्ष देत नाही। राज्य सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, मात्र ओबीसीतूनच आरक्षण हवं यावर जरांगे पाटील ठाम आहेत। जरांगे पाटलांच्या मूळ मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकवटू लागलाय। ज्यांनी सगळे सोयरे मागणीला साथ दिली नाही त्यांना साथ नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। गरजवंतांची शपथ, प्रस्थापितांना अद्दल असे शपथांचे कार्यक्रम गावोगावी घेतले जात आहेत। अशा मराठा सदस्यांना मी इथून पुढे कधीही मतदान करणार नाही। मराठा आरक्षणाला आतून विरोध करणारे, मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाशी युती करून उभे राहणाऱ्या उमेदवारांना आम्ही कोंडी ग्रामस्थ कधीही मतदान करणार नाही। ज्या वेळेला 16% आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं तर ते कोर्टामध्ये टिकलं नाही, आज 10% दिलेलं आहे, हे सुद्धा या ठिकाणी निकषावरती टिकणार नाही आणि आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सर्वजण मनोज दादासोबत आहोत। त्यांनी जो ठोस निर्णय घेतील, जी बी ती भूमिका घेतील, त्याच्या पाठीमागं अखंड महाराष्ट्रातील सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। मराठा समाजाला जे मृगजळासारखं जे 10% आरक्षण दिलेलं आहे, तर ते आरक्षण म्हणजे 32% लोकसंख्येला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि 10% जे ईडब्ल्यूएस आरक्षण आहे ते 15 ते 16% लोकसंख्येसाठी म्हणजे आता ते राहिलेलं आहे। म्हणजे मराठा समाजाची सगळ्या बाजूने या ठिकाणी मुस्कटदाबी सुरू आहे आणि म्हणून गरजवंत मराठ्यांना आता जरांगे पाटलावर एक ठाम विश्वास त्या ठिकाणी चढलेला आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा समाज प्रत्येक गावातून किमान एक उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे। असं झालं तर राज्यात जवळपास 2.5 लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज करतील अशी शक्यता वर्तवली जाते। अशा पद्धतीचं राज्यभर नियोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक गाव एक उमेदवार ही संकल्पना राबवणार। प्रत्येक जिल्ह्यातून किमान 4 ते 5 हजार मराठा युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। राज्यात जवळपास 2.5 लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे। गावातल्या उमेदवारालाच मतदान पडण्याची नेत्यांना भीती वाटते। ही आकडा 26,000च्या पुढे तुम्हाला 9 तारखेपर्यंत गेलेला दिसेल। पण हे निर्णय समाजाचा आहे, माझा नाही। काहीच नाही करणार। समाजाचा निर्णय, समाज मालक माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही। सांगणार, आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला। जरांगे पाटलांची पुन्हा एकदा नौटंकी 2 सुरू झालेली दिसते। ज्या पद्धतीमध्ये पुन्हा त्यांनी देवेंद्रजींवरती खालच्या पातळीचे आरोप करायला सुरू केलाय, मला वाटतं की ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि सातत्याने ब्राह्मण म्हणून जे हिणवण्याचा प्रयत्न करतायत, टार्गेट करतायत, ह्याच्या मागची स्क्रिप्ट
याच्या आधी देखील शरद पवारांची होती आणि आता देखील त्याच शरद पवारांची स्क्रिप्ट जरांगे पाटील वाचून दाखवत आहेत, हे जनतेसमोर आलंय। मनोज जरांगे पाटलांचं गारूड अवघ्या महाराष्ट्र मनावर आहे। त्याच निमित्तानं जरांगेंच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। याच चित्रपटाचा पहिला दमदार टीजर रिलीज झालाय। ऐन लोकसभा निवडणुकीत प्रदर्शित होणाऱ्या पिक्चरमुळे कोण हिट आणि कोण फ्लॉप होणार याकडे राज्याचं लक्ष असेल। शेखर पाटीलसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।